नाही काय नमस्कार गावावरून कसे सगळे एकदम मजेत ना. तर आपण आलो आहे एक नवीन ब्लॉग घेऊन. आपण जातोय कर्जतला श्री श्रद्धा फार्म हाऊस. तर इकडे आपण पावसाच्या निमित्त चाललो आणि आज तारीख आहे 4 तारीख आणि आज आहे हाय टाईड पण. तरी आपण चाललो आहे पावसाची मजा घ्यायला कर्जतला. तर तुम्हाला तिकडे श्रद्धा फार्म हाऊस बघायला पण भेटेल, तिकडची मजा भेटेल बघायला. आता आपण निघू आणि आजच्या ट्रिपमध्ये आहे आमची फॅमिली, जीजू, ताई, कंचनचा मुलगा आणि रुपल पण येतो आहे. तर आपण निघूया चला लवकर. पहिलं खूपच लेट झालं, तिकडे 4चं चेक इन आहे आणि आपण इकडे अजून इकडेच 3:30 वाजले, आपण इकडेच आहे. चला आपण आता लवकरच फटाफट कारमध्ये बसलो. चला आरे चेक नका पोचलो आपण. पुढे जाऊन पेट्रोल भरायचं आहे. पहिलं पेट्रोल भरूया. त्या लोकांनी पेट्रोल भरलं, जिजूची गाडी जाते ना, त्या लोकांनी पेट्रोल भरलं आहे. रुपल खूप वर्षानंतर भेटलेली आहे परत ही आणि हरवलेली. इकडे पाटू रोतुडांचा जो बसला आहे आईच्या मांडीवर आणि लारण्या आणि इकडे मम्मी. तर आता फटाफट पेट्रोल भरू. इकडेच वाजले आपले 4 वाजले इकडेच. फटाफट जाऊ आणि डायरेक्ट पूलमध्ये. हां द्यादी दीदी द्यादी दूध. चला सिग्नल लागला इकडे मजबूतमध्ये. रस्ता खाली भेटायला पाहिजे आपल्याला. पाऊस एकदम जोरात आहे. तर गावाला रात्रीचे वाजले, संध्याकाळचे वाजले 7:30 पावणे 8 वाजले आणि पोचलो आहे ऑलमोस्ट आपण. अजून आता डायरेक्ट आतमध्ये जातो आहे. मध्ये जिजूची गाडी परत दूर सोडत होती, त्यामुळे मध्ये थांबलो होतो. त्यामुळे थोडा टाईम तिकडेच आपला हे झाला. पण आपण यावेळी प्रॉपर रस्त्याने आलो आहे, कुठे लेफ्ट राईट चुकलो नाही आहे. तर ऑलमोस्ट पोचलो. आता पोचल्यानंतर तुम्हाला दाखवतो तिकडे आपल्याला कसं आहे ते, त्याचा एंट्रन्स, त्याची वाईफ आतमध्ये गेल्यानंतर कसं आहे ते तुम्हाला बघायला भेटेल. तर आता तिकडे आपला नाश्ता पण वेट करतो आहे, कारण की आपण 5:30-6चं प्लॅन केलं होतं पोचायचं, पण वाजले आता 7:30 पावणे 8. तर ठीक आहे चला जाऊया आता आतमध्ये आणि दाखवतो तुम्हाला कसं आहे ते. तर आपण इकडे पोहोचलो आहे. ही आहे त्यांची पार्किंग, कार पार्क. आपण दोन्ही पार्क इकडेच केलेली आहे आणि समोरच आहे श्री शारदा फार्म. ही एंट्री आहे इकडे. मी गेल्या वेळी फ्रेंडसोबत आलो होतो, पण तो व्लॉग बनवायला भेटला नाही कारण की फ्रेंड सर्कल होता. हा इकडे गार्डन छोट्या मुलांना खेळण्यासाठी. आणि समोरच हे रूम्स आहेत आणि राईट साईडला तिकडे पूल आहे. लाईट्स आता बंद आहे, आपण गेल्यानंतर चालू आहे. आता डायरेक्ट नाश्ता करायला जाऊया. ताईनी रूम बंद केला आहे. नाश्ता करूया. नाश्ता लोकांना चालवला वडापाव आणि चाय. फोटो ले लेता हूँ सपना. कसं वडापाव करा नाश्ता करा. तर नाश्ता करून घेऊया आपण. लोक नाश्ता करत होते. नाश्ता करूया आणि जाऊया आता पूलमध्ये. सामान पण घेऊन जायचं, आपण ठेवायचं गाडीमध्ये. सगळं सामान आहे. हा समोर असा एरिया आहे, तुम्हाला दाखवतो नंतर मी. मग गावाला आपला नाश्ता करून तर झालेला आहे. तर हा असा परिसर, हा आहे रूम. आपल्याला C3 यावर भेटलेला आहे. वायफाय पण आहे इकडे. 2 बेड दिलेले इकडे. हा आहे क्रिशू, हा आहे इशू आणि ही लारण्या. मम्मी बसली. लारण्या तिला संभाळ पडेल तो. असे 2 मोठे मोठे बेड दिलेले. आम्ही 8 जणच आहे, तर प्रॉपर इकडे ॲडजस्ट करू आणि एक्स्ट्रा मॅट्रेस पण देईल आपल्याला. जो
ओनर आहे ते आपल्या चांगल्या ओळखीचे आहे. इकडे 2 ठेवलेलं आहे, इकडे बाथरूम. चला हा असा आहे रूम. चला मग तुम्हाला थोड्या वेळाचा पूल पण दाखवतो. पहिलं सामान सगळं शिफ्ट करतो घरी इकडे रूममध्ये आणि नंतर आपण तुम्हाला रूम पण दाखवतो. तर चला मग गावाला ना लाराने आम्ही चाललो आहे पूलमध्ये. आता पहिल्याच पंटर लोक पुढे गेलेले आहे, आता आम्ही पण चाललो आहे. चला ये हा असा इकडे एंट्रन्स आहे पूलचा. इकडे रेन डान्स समोर रेन डान्ससाठी हे दिलेलं आहे. तुम्हाला सकाळी पण नजारा दाखवेन इकडचा. आणि समोरच पूल आणि हा समोर व्ह्यू सकाळचा वेगळा भेटेल तुम्हाला असं आहे. आणि समोरच हे पूल आहे, डीप आहे. आणि हा छोटा मुलांचा पूल आहे इकडे. जा तिकडून जा. आणि इकडे बसायला दिलेलं आहे, सगळं संपूर्ण दिलेलं आहे. इकडे नाचायला लागलेलं आहे. इकडे आपण पियाला बसू शकतो, म्हणजे ड्रिंक करायचं असेल तुम्ही ड्रिंक करू शकता इकडे समोर बसून. आणि समोरच पूर्ण आनंद घेऊ शकता तुम्ही. जेवायला तुम्हाला तिकडे नाश्ता तुम्हाला सांगितलं ना, म्हणजे त्या साईडला नाश्त्यासाठी तिकडे तुम्ही नाश्ता करू शकता. तिकडे जेवायचं, म्हणजे नाश्ता इकडे केला तिकडे जेवायचं असं आहे. चला चल पे मेरे मॉर्निंग गावाला सकाळ झाली आहे. तुम्हाला मॉर्निंगचा नजारा दाखवतो सकाळचा. सकाळचे वाजले आहे 9 वाजल्याने हा नजारा आहे बघा. हा व्ह्यू आहे इकडचा. पाऊस एवढा भरलेला आहे मस्त एकदम. हा असा व्ह्यू आहे इकडचा. हा व्ह्यू आहे. मी पण उठलेली आहे सकाळची. चला सकाळी उठल्यानंतर आंघोळ करून नाश्ता करूया, नंतर परत पूलमध्ये जायचं आहे. सकाळची मॉर्निंग आली. हा रात्रभर झोपायला नाटक करत होता आणि आता झोपला बघा कसा. त्याचं पोझिशन बघ त्रयांचं. स्विमिंग करतो. आणि आता हंतरून घडी करते. इकडे राहते वाटतं ही. हा क्रिशू. रात्रीचं आपण तुम्हाला जेवण दाखवायला भेटलं नाही, कारण की कॅमेरा आतमध्ये होता, पाऊस सुटला होता बाहेर, तर भेटला नाही. तर रात्रीचं जेवण नाही दाखवायला भेटलं, पण आत्ताचं दुपारचं जेवण तुम्हाला दाखवू. टेस्ट पीस दाखवू तुम्हाला कसं आहे माहिती पडेल. आता सकाळचा तुम्हाला नाश्ता बघायला भेटेल, तो नाश्ता दाखवतो मी तुम्हाला. ठीक आहे, बस झाला. नाश्त्यामध्ये आपला भुर्जी, पोहे, मिसळ नको, मिसळ म्हणे. एक पाव घेतलेला. जिजू पण मिसळ पाव घेतात सकाळी वाटतं. मिसळचा टेस्ट पण एकदम झणझणीत वाटतं. चला नाश्ता करूया. क्या पाव, पोहे, भुर्जी, कॉफी, चाय, ताई आणि ही सकाळ. आणि ही आमची शिस्सो. आजा नाश्ता. ये देखो, तुम लोग को फटाफट मेरे को फेमस करो. ऐसे गरीब लोग आए तो मेरे को बोलते हैं कि फेमस क्यों भी होगा. प्लीज मेरे भाई को फेमस कर दो यार, हम भी फेमस हो जाएंगे उसके साथ. जूस पी लो. मौसमी का पिटिंग ये. रुपल एकदम गपचूप खाते हैं. रुपल 2 पाव घेऊन खाते. रुपल एकदम हायवर आहे. नाही यार प्लीज. हाय डाएट मतलब हाई टी पीते हैं. हाय डाएट वर. हां, डाएट 2 पाव खाऊन डाएटवर आहे ती. आणि पण 2 पाव आहे इकडे.
देवानी नाश्ता करतोय तो मोबाईलमध्ये लागला आहे. आता त्यांनी व्हॉट्सअपमध्ये कुठे व्हॉट्सअपमध्ये कुठे लपवलं आहे गर्लफ्रेंडला काय माहिती बाबा. हाँ ये देखो गर्लफ्रेंड का नाम ले तो ये देख रही है घूर के. कैसा लग रहा है आपको यहाँ पे आके? अच्छा है, नेचर व्यू भी अच्छा है, स्विमिंग पूल भी अच्छा है, बारिश आ रही है तो और मज़ा आ रहा है. और किसकी महसूस कमी किसकी कमी लग रही है आपको? दोस्तों की तो कमी महसूस हो रही है. दोस्तों की दोस्ती की. दोस्तों में दोस्तों संकेत, की दोस्तों खास की करके संकेत की कमी लग रही आपल्यापैकी कोण नाश्त्याचं बाकी अजून नाही नाही. ऑलमोस्ट नाही नाही झाले बुर्जी लागणार तुम्हाला बुर्जी पण लागणार आहे. अजून लागणार लागणार आहे. लागणार आहे का तशी बनवायला नाही होऊन जाईल नको नको. आता लग बनवतो दुपारचं काय आहे मेनू? हा चला खावा फटाफट. हां तर गावालानू मी आता बाहेर आलो तुम्हाला प्रॉपरली दाखवायला. त्याचा एंट्रन्स असून तुम्हाला काय रात्री बघायला एवढं भेटलं नसेल तर तुम्हाला आता मी कम्प्लिटली दाखवायला बाहेर आलो आहे. हा आपला रस्ता बाहेर तिकडून तुम्ही मेन मार्गावरून आतमध्ये आल्यानंतर हा रस्ता येतो आतमध्ये गावाकडे. समोरच बघा एकदम वातावरण वगैरे समोर डोंगर आणि ढगं बघा तिकडे एकदम मस्त समोरून खालतून जातात. असा हा रस्ता जातो आपल्या इकडे श्री शारदा हिल्स अँड फार्म्समध्ये. तर हा आपला हा मेन गेट आहे इकडचा. हा तुम्हाला इकडे बोर्ड दिसेल श्री शारदाचा. वातावरण एवढं चांगलं झालं ना तुम्ही इकडे पावसात आला तर लय एन्जॉय करा. आम्ही तर खूप केलं आहे. तर हा याचा बोर्ड आहे. हा एंट्रन्स आहे. तुम्हाला व्हिडिओच्या अखेरमध्ये जे ओनर आहे त्या ओनरसोबत पण भेटवतो. खूपच चांगले माणूस आहे ते. तुम्हाला त्यांच्याशी भेटवतो त्यांच्याशी वार्ता करूया आपण नावाने. आता तुम्हाला मी इकडून एंट्रन्स दाखवतो. हा बघा हा एंट्रन्स इकडे असा गेट आहे. समोरच तुम्हाला गेट भेटेल ब्लॅक आणि गोल्डन कलरचा. हा बघा हा डोंगरावरतीच आहे. ते खालती असा पाणी इकडून जातो आहे बघा समोर दिसत असेल तुम्हाला. आता यांचा स्टे कसं तुम्हाला संपूर्ण सांगतो. हा आपला गेटमध्ये एंटर केल्यानंतर फर्स्टमध्ये राईट साईडला पण एक त्यांचा स्टे इकडे येतो. इकडे पण रूम्स अवेलेबल आहेत राईट साईडला. तसं तुम्हाला काल तर मी रूम्स दाखवलं होतं बाहेरचं दाखवलं नव्हतं. राईट साईडला तुम्हाला इकडे एक रूम्स स्टे केलेला आहे. इकडे लेफ्टला तुम्ही बघितलं ना इकडे पार्किंग आहे. पुढून टर्न मारला ना तिकडे पार्किंग साईडला दिलेली जागा जायला. समोरच सुंदर असं वातावरण आणि समोर एकदम गार्डन केलेलं आहे. तर बघा हा एक स्टे इकडे एक आहे. ओके इकडे कार पार्क केलेली आहे बाहेरच. हा पार्किंग एरिया आहे. हा इकडे तुम्ही गेला तर हा पार्किंगसाठी जातो बघा. ठीक आहे. समोरच तुम्हाला शारदा हिल्सचं तुम्हाला बोर्ड पण भेटेल. आणि जे आपले ओनर आहे तुम्हाला जे सांगितलं तानेजी साहेब त्यांच्याशी मी तुम्हाला भेटवतो. निघताना तुम्हाला भेटवतो मी. ओके तर हा सेकंड स्टे इकडून सेकंड स्टे आला. असा आपण टर्न इकडून घेतला तर सरळ स्टेच्या मार्गाला जातो आपण. छोट्या पोरांसाठी पण सगळी व्यवस्था केलेली आहे बघा. इकडे राईट साईडला मस्त गार्डन आहे. म्हणजे सगळेजण इकडे येऊन असं आरामशी बसून एकदम बसून आराम घेऊ शकता. इकडे छोट्या पोरांसाठी स्लाईड दिलेली आहे. आणि इकडे झोपाळा दिला आहे. माझी बहीण बसली इकडे झोपाळ्यावर. हे बघा इकडे झोपाळ्याचा आनंद घेते. कर लवकर. हाँ ये बघा. हाँ लाइफ जीने का तो ऐसा जीने का नहीं तो नहीं जीने का. सही बात है ना. हाँ फिर ये इसका वाइफ और मेरा वाइफ एक ही है भाई. उधर रूपल को दे. तो देखो ये पूरा उनका ही प्रॉपर्टी है. यहाँ तक पूरा वहाँ से यहाँ लेके हे संपूर्ण प्रॉपर्टी त्यांचीच आहे. जिथपर्यंत तुम्हाला बॉर्डर दिसत तिथपर्यंत जी ग्रिल लागलेली आहे. आता इकडून आपण सरळ जाऊया. समोर लेफ्ट साईडला बोलतो हा स्टे आहे. हा इकडून तिथपर्यंत स्टे आहे. आणि जेवणाचं तुम्हाला जसं रात्री दाखवलं त्या साईडला तुम्हाला दुपारचं जेवण पण दाखवीन मी. ओके
आता इकडून तुम्ही त्या साईडला पण इकडून एंट्री आहे यांची पूलसाठी. इकडून पण आपण इकडून जाऊया कारण की रेन डान्सचं पण दिलेलं आहे, स्पीकर पण दिलेलं आहे. तुम्हाला तुमच्या चॉईसचं तुम्ही गाणी वाजवू शकता. समोरच तुम्हाला रेन डान्स दिसेल. रेन डान्सची इकडे व्यवस्था केलेली आहे. हा एंट्रन्स आहे, हा सेकंड एंट्रन्स आहे. असं इकडे असं वातावरण आहे हा पूलचा पुरा. समोरच पूल, तिकडे बसण्याची व्यवस्था केलेली आहे समोरच. म्हणजे तुम्ही नाश्ता विष्टा या ड्रिंक्स पण करायला तुम्ही इकडे बसून आरामशीर करू शकता. जिजू चालले माझे पूलमध्ये. कशाला कराय हा बघा एवढी हाईट आहे. आता इकडे या साईडला डीप आहे आणि त्या साईडला थोडं आहे आणि तिकडे छोट्या मुलांचे पूल पण दिलेलं आहे इकडे. छोट्या मुलांचा पूल दिलेला आहे आणि मोठ्यांचा इकडे आहे. हाईट जी कमी तिकडे एन्जॉय करू शकता आणि बाकीचे हाईट जी जास्त तिकडे पण एन्जॉय करू शकता. आणि या पूलच्या समोरचा नजारा, वातावरण तुम्ही फक्त बघा काय वातावरण आहे. त्या साईडला पण स्टे आहे, समोर दिलेले आहे रूम. तुम्ही इकडे येऊन बुक करू शकता. तुम्हाला नंबर्स आणि मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकीनच आणि या व्हिडिओच्या खालती पण तुम्ही बघू शकता. असं वातावरण. समोरच आम्ही इकडे जेवणाचं व्यवस्था तुम्हाला दाखवतो. इकडून जसं तुम्हाला दाखवलं आपण नाश्ता आणि जेवण इकडेच केलं होतं. इकडे जेवणाची व्यवस्था इकडे केलेली आहे. इकडे असा जेवणाचा सेटअप लागलेला असतो. इकडे आपण जेवू शकतो. सिटिंग एरिया दिलं आहे, फॅन आहे, सगळं काय. फॅनची गरजच नाही, एवढा थंड माहोल आहे इकडे, तर फॅनची गरजच लागत नाही. ती माझी इकडे मम्मी बसली आहे, लाऱ्याने दूधची वाट बघते आहे. असा इकडे सेटअप लागतो जेवणाचा. दुपारचं जेवण तुम्हाला दाखवेल. रात्रीचं एवढं दाखवायला भेटलं नाही कारण की अंधार पण होतं, तर कॅमेरा एवढा कॅप्चर नाही करू शकत. त्यामुळे असं बसून समोरचं वातावरण आणि इकडे मस्त जेवण, दोघांचा अनुभव एकदम सुंदरच. बाजूला इकडे झाडं पण लावलेली आहे. असं वातावरण इकडचं. निघताना तुम्हाला तानाजी साहेबांसोबत आपण बोलणं पण करू. तुम्हाला माहिती पडेल प्राइजेस आणि सगळं माहिती पडेल. काय किती काय आहे, तो इकडे आल्यानंतर किती काय कॉस्ट आहे, संडे सॅटर्डे वीकडेजचं किती कॉस्ट आहे, सगळे काय माहिती तेच देणार तुम्हाला, दाखवीन मी. ठीक आहे, चला आता जाऊया. पोरांना पूलमध्ये जायचं आहे, तर आपण पण रेडी होऊया आणि जाऊया पूलमध्ये. चला. लाऱ्याने पूल स्विमिंग पूलमध्ये स्विमिंग करायचं ट्राय करते आहे. हो हाँ आके उधर सबका निकालता हूँ, रुक जरा सबका निकालता हूँ. काय करतो लोक इकडे नानो इकडे वरती. हां बॅक स्विमिंग कर, असं सर. हाँ कर. लारण्या सीख गई है. लारण्या स्वतःलाच एन्जॉय करते एकटी. कारण की क्रिशूला पाण्यात घेऊन आले होते, पण परत थंडी वाटत घेऊन गेले त्याला, तर लारण्या एकटीच एन्जॉय करते. लहान सुद्धा आम्ही कोण पोरं आहे नाही. अपना ही मस्त मौला है बाप के जैसी. But it's too late now. I remember you and me, and how careless we
Yeah, all day and all night, we'd stay up, it felt so right. We were so young, we were so dumb. We would get drunk and then hook up. We were okay, we were alright. Staying awake till the sunrise. We were in love, couldn't stop us. हो हो जलपरी समुद्र जलपरी ओ हो राइनो ये वीडियो में एक्शन एक्शन ही अजून हे बा 2 बॉल घेऊन फिरते हे दाखव पहिलं हां बॉल दाखव मैं नहीं निकाला मैं किधर निकाला मैं कुछ बोला मैं कुछ बोला तो खुद ही अपना दिमाग लगा रही है कारण एकटी खेळताना बॉल कारण ना त्या बॉलला प्रेस कर पाणीमध्ये टाक 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 हां टाक परत ए समोर इकडे मस्त वातावरण इकडे क्रिकेट समोर क्रिकेट पण खेळतो ते असं सुंदर वातावरण झालेलं आहे हे बघा लारण्या बघा कोणता बॉल पाहिजे एक बॉल दे रे तिकडे चल तो राहू दे आम्हाला नको काय सगळं तिला दे तुमच्याकडे आहे ना बॉल पाहिजे तुम्ही कसा बॉल तो साला बहुत नीच आदमी रे नाही देणार आम्ही टायर दे तिला हे दे तिला ते दे तिला दे दे रुपल मावशी दे की रुपल मावशी दे की रुपल मावशी देणार काय नाही देणार तुझ्याकडे आहे ना पहिलं हरामी हो तो आमचा पाणी अंडा पाठवून ये पुढे ये मस्त वातावरण समोरचं वातावरण बघा बाबा या तुम्हाला यायला पाहिजे इकडे नक्की या इकडे श्री शारदामध्ये हाँ ये हाँ काली अलग काली क्या बात है सर क्या बात है सर क्या बात ये बात है हां आता आईचा प्रयत्न मी पण पडलो आहे इकडे हा ये हा एवढं वाजत लावू दे एकदम डायरेक्ट ढगात हा ये बस झाला ये बस ए ये नेक्स्ट एक्सपेरिमेंट में जीजू पार्टी घेऊन जा यार मेरे को सच में मेरे पार्टी घेऊन जा खाली पडता मस्त स्लीप होईल बाबू चड्डी स्लीप होईल कमर की बात डाला तू हट नहीं नहीं मेरे को वो क्रॉस करके आगे तक जाना अभी स्पीड पकड़ लो मैं
खाना अच्छा लगा रे तो चूतड़ बाहर आ लग गए। सिक्सर अब देख मेरा प्रकोप अभी डॉट बॉल होता है उसको हाँ अभी तू देख टॉस बॉल दादा बोल देना चीटिंग करता है तू चीटिंग 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 है चीटिंग है है तू तू लेते हैं बहुत मारूंगी बहुत मारूंगी आसमान देख रहा था मेरी बारिश गई मेडिटेशन टाइम मेडिटेट करायचा टाइम आहे ओल्ड इतनी मस्ती करने के बाद मेडिटेशन टाइम गाइस खिला दो बॉटल से दूध बॉटल से दूध एक और भाई तर गावाला ना दुपारची झाली आता वाजले 2:20 आणि संध्याकाळ दुपारचं पण माहोल आहे जेवायचा वेळ झाली आहे तुम्हाला जेवायला दाखवतो जेवणासाठी काय काय आहे जेवणामध्ये आहे आपल्याकडे भाकरी नरम नरम राईस बस बस इकडे आहे मस्त रस्सा तांबडा रस्सा एकदम झणझणीत आणि इकडे आहे चिकन आणि इकडे एग कढी चला स्वाद घेऊ नंतर दाखवतो सांगतो मग कसा आहे चला जेवायला लोकांनी चालू केलं आहे
भाकरी कसं सहित खातात आहे. कसं आहे जेवण? मस्त आहे. छान आहे. जेवण तर एक नंबर आहे आणि रात्री पण जेवण एक नंबरच होतं. मस्त येस. खाल्लं होतं, तोडलं होतं. आणि आपलं हे जेवण काय बोलते, विजिट नक्की करा. जेवणासाठी तर नक्कीच करा श्री शारदा. निरीशा इकडे खाते चिकन. कसं आहे? छान आहे. जेवायला घेऊ आपण स्टार्ट केलेलं आहे. भाकरी तोडलेली एकदम मऊ मऊ आहे. ही अशी फिरवली तांबड्या रस्त्यामध्ये. काय पाहिजे? एक नंबर आहे चिकन. स्वादिष्ट एक नंबर. ना तिखट ना जास्त येत. फक्त पूर्ण ठेवा. मस्त एकदम. रस्सा छान आहे. रस्सा तांबडा रस्साच्या बद्दल बोलत होतो. चांगला एकदम मस्त झणझणीत आहे. सगळ्यांना आवडलं. जेवण सगळ्यांनाच आवडलं. इकडे ताईचं पण आहे. इकडे चिकन आणि रस्सा. माझ्याकडे तर अंडाकढी पण आहे. टेस्ट करून सांगा कसं आहे ते. भाकरी एकदम ममोहित आहे. एकदम मस्त पातळ भाकरी. आणि हा क्रिशूचा घास. जिजू पण घेऊन आले इकडे. हा तर टाईम झाला आपला निघायचा. आता चाय पिऊन घ्या. चाय बिस्किट खाऊन घेऊया. नंतर चाय बिस्किट झाल्यानंतर तुम्हाला मी ओनरशी भेटवतो, तानाजी साहेब, जे तुम्हाला काल सांगितलं होतं. चाय नाश्ता पिऊन घेऊया, खाऊन घेऊया, निघूया मग. ठीक आहे, चला. संध्याकाळचा माऊलीकडे लास्ट वेळा बघून घ्या. तर गावावरून जसं तुम्हाला सांगितलं होतं, मी ओनरला भेटवणार होतो तुम्हाला. जसं तानाजी भाऊ आपले तानाजी साहेब. नमस्कार तानाजी साहेब. नमस्कार. आम्ही आलो काल संध्याकाळी. एवढा एन्जॉय केला आहे इकडे. म्हणजे सगळा इकडेचा जो परिसर तुम्ही सगळ्यांना दाखवलेला आहे इकडून, तर खूपच एकदम मजा होतं. जेवण तर एक नंबर होतं. आणि मला हे विचारायचं तुम्हाला, कारण हे आपलं इकडे जवळचं स्टेशन काय, म्हणजे कोणाकडे ट्रेनने तिकडे येतं आहे, तर किती लांब पडतो म्हणजे स्टेशन? आपल्याकडे कर्जत स्टेशन बाय कार फक्त 15 मिनटं आहे. ओके. आणि पनवेल स्टेशन फक्त अर्धा तासावरती. अच्छा. हां. आणि कोणी कार घेऊन, आपली प्रायव्हेट कार घेऊन येते तर मुंबईवरून फक्त तुम्हाला एक 1.25 तासाचा रस्ता. 1.25 तासाचा रस्ता, बरोबर. आणि मी तर बघितलं, माझी गाडी पण इकडेच लागली. तर पार्किंगची व्यवस्था सगळी दिलेली आहे. रूम्स तर तुम्हाला मी सगळ्यांना दाखवलेलंच आहे. फक्त मला याची प्राइसिंग कशी असेल शनिवार आणि रविवार, नाहीतर वीकडेजमध्ये? आपल्याकडे शुक्रवार, शनिवार, रविवार हां पर पर्सन 2200 रुपये. हो. आणि इतर दिवशी आपण 1800 घेतो विथ ओके फूड. ओके ओके. आणि बाकी तर तुमचं सर्विस आहे. आणि सगळ्यांना बोलायला पाहिजे काय, ओनर असून स्वतः सगळीकडे पळतात आहे. म्हणजे सर्विसचा छोटासा एकदम कुठे पॉईंट पण सोडत नाही आहे. म्हणजे सकाळपासून ते पळतात आहे, रात्री 12-1 वाजेपर्यंतच यांचं चालूच असतं. तर तुम्हाला व्हिजिट द्यायचं आहे तर नक्की यांच्याकडे या. श्री शारदा हिल्स. नक्की इकडे तुम्ही भेट. चौक करतात. नक्की इकडे सगळ्यांनी भेट द्या. सगळं तुम्ही ब्लॉगमध्ये तर बघितलं. आमची मजा तर बघितलीच आहे. संपूर्ण इकडेचा परिसर बघितला आहे. रूम्स बघितले आहे सगळे इकडचे. तुम्ही पूल बघितला आहे. मोठा पूल आहे इकडे. छोट्या मुलांसाठी जसं तुम्हाला दाखवलं इकडे छोट्या मुलांची साठी इकडे खेळण्यासाठी पण दिलेलं आहे. सगळे इकडे येऊ शकता. म्हणजे कॉर्पोरेट ऑफिस असो, काय फॅमिली असो, काय सगळेच असो, तुम्ही इकडे येऊ शकता. मग हा ब्लॉग आता आपण इकडे संपवू. नेक्स्ट ब्लॉग तुम्हाला नेक्स्ट जागेवर नाही तर कुठे दुसरीकडे भेटेल. टाटा बाय बाय, सिया.